मॅथ्स प्रमाणेच जसे दोन भाग आहेत मॅथ्समध्ये, मॅथ्स 1 मॅथ्स 2, त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षी सायन्स 1 आणि सायन्स 2 असे 2 पार्ट्स आलेले आहेत. या ठिकाणी पार्ट फर्स्ट मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज द लॉज ऑफ मोशन, गतिविषयक नियम. मग आता या प्रकरणामध्ये आपल्याला गतीच्या संदर्भात असणारे काही नियम पाहिजे आहेत. लॉज दॅट इज रिलेटेड टू द मोशन. नाव व्हॉट इज मोशन, गती कशाला म्हणायचं. या ठिकाणी फर्स्ट आपण त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन पाहणार आहोत, नंतर त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. या ठिकाणी रेग्युलर व्यवहारामध्ये सुद्धा गती हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो. आता त्या ठिकाणी आपल्याला पुढे फिजिक्समधल्या काही संकल्पना पाहिजे आहेत, त्याच्याशी महत्त्वाचा घटक संबंधित आहे तो म्हणजे मोशन. मग व्हॉट इज मोशन, एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण कधी म्हणतो. त्या ठिकाणी त्याची व्याख्या सांगता येईल. A body is said to be in motion. A body is said to be in motion. एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. कधी? if it changes its position. If it changes its position with respect to its surrounding, otherwise it is said to be at rest. आता या ठिकाणी काय अर्थ आहे याचा? अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन. एखादी वस्तू गतिमान आहे, गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. कधी? इफ, जर इट चेंजेस इट्स पोझिशन, जर तिने आपली अवस्था, आपली जागा बदलली. कधी? कशी? विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, तिच्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या परिसराच्या संदर्भात जर तिने आपली जागा बदलली तरच ती वस्तू गतिमान आहे असं म्हणायचं. अदरवाईज इट इज सेड टू बी इन रेस्ट, ॲट रेस्ट. त्या ठिकाणी नाहीतर ती वस्तू कशामध्ये आहे? विरामावस्थेमध्ये आहे. आता रेस्टचा अर्थ होतो विरामावस्था, म्हणजे एका जागेवर स्थिर. मग आता तिने आपल्या आजूबाजूच्या संदर्भात जागा बदलली म्हणजे काय? आता या ठिकाणी आपण रेल्वेने ज्यावेळेला प्रवास करत असतो, रेल्वेने प्रवास करत असताना किंवा या ठिकाणी एखादी वस्तू गतिमान आहे, त्या गतिमान वस्तूवर जर आपण बसलेलो असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या वस्तूची गती आपल्याला जाणवत नाही, तर ती वस्तू आपल्याला स्थिर जाणवते आणि आजूबाजूच्या वस्तू आपल्याला गतिमान जाणवतात. मग जर आपण रेल्वेत बसलेलो असू तर आपल्याला आजूबाजूच्या परिसरातली झाडं, घरं, दुकानं, त्या ठिकाणी काही मंदिरं ही मागे पळताना पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी दिसताना तर आपल्याला, भासताना आपल्याला काय भासता आहे? ती गतिमान आहेत. मग आर दे इन मोशन, ती गतिमान असतात का? नाही. का? त्या ठिकाणी एखादं झाड आहे, त्या झाडाच्या शेजारी मंदिर आहे. जर झाडाने मंदिरापासून असणारं जे अंतर आहे ते जर बदललं तर त्याने मंदिराच्या संदर्भात आपलं स्थान बदललं. म्हणजे मंदिरापासून असणारं झाडाचं अंतर जर बदललं तरच त्या ठिकाणी ते झाड गतिमान आहे असं म्हणतो. पण झाडही त्या जागेवर आहे, मंदिरही त्या जागेवर आहे, म्हणून त्या ठिकाणी ते गतिमान आहे असं म्हणता येणार नाही. जरी ते दिसत असले तरी पृथ्वी आपल्याला या ठिकाणी फिरत असताना पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण प्रत्यक्ष आपल्याला भासताना, कारण आपण गतिमान वस्तूवरती, पृथ्वीवरती आहोत, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष पृथ्वी स्थिर वाटते पण सूर्य फिरताना पाहायला मिळतो. मग त्या ठिकाणी सूर्य गतिमान आहे का? नाही. मग असं जे भासतं आपल्याला, त्यामुळेच त्या ठिकाणी सायन्समध्ये ही महत्त्वाची संकल्पना आलेली आहे का इट शुड बी चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. तिने आपल्या आजूबाजूच्या वस्तूच्या संदर्भात आपली जागा बदलली पाहिजे. मग आता या ठिकाणी मी ब्लॅकबोर्डच्या जवळ उभा आहे, जर मी ब्लॅकबोर्ड पासून दूर गेलो तर त्या ठिकाणी ब्लॅकबोर्ड पासून आणि माझं अंतर
विथ रिस्पेक्ट टू ब्लॅकबोर्ड आय हॅव चेंज्ड माय प्लेस. ब्लॅकबोर्डच्या संदर्भात असणारं माझी जी जागा आहे ती मी बदललेली आहे. मीन्स आय एम इन मोशन, मी गतिमान अवस्थेमध्ये आहे. पण जर मी या ठिकाणी आहे, ब्लॅकबोर्डही त्या ठिकाणीच आहे, जर त्या ठिकाणी एखादा शेजारून जर गतिमान वस्तूवरती जाणं एखादा जर असेल तर त्याला आम्ही गतिमान दिसू. पण मी पण जागेवर, ब्लॅकबोर्ड पण जागेवर, त्या ठिकाणी वी आर नॉट इन मोशन, आम्ही गतिमान अवस्थेमध्ये नाही. म्हणून त्या ठिकाणी वस्तूने तिच्या आजूबाजूच्या वस्तूच्या संदर्भात आपली जागा बदलली पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू, द ऑब्जेक्ट इज इन मोशन. तर अशा प्रकारे आपल्याला याची व्याख्या सांगता येईल. मराठीमध्ये जर व्याख्या सांगायची म्हटली, जर एखादी वस्तू गतिमान आहे असे आपण तेव्हा म्हणू ज्या वेळेला त्या वस्तूने तिच्या आजूबाजूच्या संदर्भात आपली जी जागा आहे ती जर बदलली तरच ती वस्तू गतिमान आहे असं म्हणता येईल. एखाद्या वस्तूने तिच्या आजूबाजूच्या संदर्भात जर आपली स्थान, आपली जागा बदलली तर ती गतिमान आहे असं म्हटलं जातं. याच्यावर जे प्रश्न विचारले जातात दॅट इज डिफाइन मोशन. डिफाइन मोशन म्हणजे मोशनची व्याख्या सांगा. ऑर म्हणजे प्रश्न विचारला जातो व्हेन कॅन यू से दॅट, आपण असं कधी म्हणू दॅट द ऑब्जेक्ट इज इन मोशन, की वस्तू गतिमान आहे असं आपण कधी म्हणू. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. व्हेन कॅन यू से दॅट द ऑब्जेक्ट इज इन मोशन, आपण असं कधी म्हणू की त्या ठिकाणी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे दॅट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, डिस्टन्सला अंतर म्हणतात आणि त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटला विस्थापन असं म्हणतात. आता व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो की त्या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, फरकाचा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपण एका बाजूला डिस्टन्स घेऊया आणि दुसऱ्या बाजूला डिस्प्लेसमेंट घेऊया. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. मग आता या ठिकाणी सुरुवातीला आपण डिस्टन्सचा विचार करूया. व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स इज the length of, distance is the length of actual path traveled by an object. Distance is the length of actual path. Length म्हणजे लांबी कशाची? actual path. actual म्हणजे प्रत्यक्ष, खरं. path म्हणजे मार्ग. ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूने प्रत्यक्ष कापलेलं, मार्गक्रमिलेलं जे अंतर असतं त्या मार्गक्रमिलेल्या अंतरालाच त्या ठिकाणी डिस्टन्स म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी मोजताना त्या ठिकाणी वस्तू सुरुवातीला जिथे होती तिथपासून वस्तू जिथपर्यंत पोहोचली याचा नाही विचार केला जातो. या ठिकाणी इथे विचार कशाचा केला जातो? प्रत्यक्ष त्या वस्तूने कसं अंतर कापलेलं आहे. त्या ठिकाणी जर एखादी वस्तू झिगझॅग मार्गाने जर गेली असेल तर त्या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना झिगझॅग मार्गानेच कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष आपण किती चाललेलो आहोत, ती वस्तू प्रत्यक्ष किती चाललेली आहे ते त्या ठिकाणी काय केलं जातं? कॅल्क्युलेट केलं जातं. मग या ठिकाणी जर विचार केला तर डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्स हॅज मॅग्निट्यूड. डिस्टन्स हॅज मॅग्निट्यूड म्हणजे डिस्टन्स जे आहे त्या अंतराला मूल्य असते. अंतराला मूल्य असते. तर मूल्य म्हणजे काय? जसं आपण एखादी वस्तू, भाजीपाला जो आहे तो नगामध्ये मोजतो, काय वेळेला किलोमध्ये मोजतो. तर त्या ठिकाणी ते जे मोजतो त्याला 1, 2, 3, 4 असं काहीतरी आपण हे देतो, राशीमध्ये मोजतो ते. मग ते जे आहे त्याला मूल्य म्हणायचं. मग एखादी वस्तू 15 रुपयाची, 20 रुपयाची, 40 रुपयाची ते तिचं मूल्य झालं. एखादी वस्तू 2 किलो आहे, 5 किलो आहे, 10 किलो आहे ते तिचं मूल्य झालं. त्या ठिकाणी तिची किंमत झाली ती किती आहे तर 5 किलो आहे.
मग त्या ठिकाणी डिस्टन्सला मूल्य असतं, त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी एक अंक जो आहे तो त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो त्याच्या संदर्भात, मग त्याला मॅग्निट्यूड असतं. बट नॉट द डायरेक्शन. त्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ते त्याचं मूल्य असतं, त्याला किंमत असते, काहीतरी अंक असतो, बट नॉट डायरेक्शन. म्हणजे इथं प्रत्यक्ष तुम्ही कोणत्या दिशेने गेलेला आहात याचा विचार नाही केला जात, तुम्ही कसे गेलेला आहात तो विचार केला जातो. म्हणजे ऍक्च्युअल पाथ त्या ठिकाणी कॅल्क्युलेट जातो. डिस्टन्स त्या ठिकाणी जे आहे ते कॅल्क्युलेट करताना आपण प्रत्यक्ष पाथ जो आहे तो मोजत असतो, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कोणत्या दिशेने गेले याचा विचार केला जात नाही. तुम्ही त्या ठिकाणी किती अंतर गेलेला आहात तो विचार केला जातो, कोणत्या दिशेला गेलेला आहात याचा विचार केला जात नाही. त्या ठिकाणी सर्व जे मार्गक्रमण अंतर असतं त्याचा विचार केला जातो. मग त्या ठिकाणी त्याला काय नाहीये, डायरेक्शन नाहीये. हॅज द मॅग्निट्यूड बट नॉट द डायरेक्शन. तर डायरेक्शन डिस्टन्स डज नॉट हॅव द डायरेक्शन. डिस्टन्सला डायरेक्शन असत नाही. इट्स अ स्केलर क्वांटिटी. म्हणून त्या ठिकाणी ती अदिश राशी आहे, ज्या राशीमध्ये त्या ठिकाणी डायरेक्शनचा विचार केला जात नाही, दिशेचा विचार केला जात नाही. त्या ज्या क्वांटिटी असतात, म्हणजे आता या ठिकाणी डिस्टन्स ही त्या ठिकाणी क्वांटिटी झाली, मग ही स्केलर क्वांटिटी आहे, अदिश राशी आहे. आता दुसऱ्या बाजूला ज्याला आपण विचार करणार आहोत डिस्प्लेसमेंटचा. आता मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, तर त्या ठिकाणी व्याख्या जर विचारात घेतली तर डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स between starting and ending point. म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीचा बिंदू आणि त्या ठिकाणी गती संपल्यानंतर शेवटचा जो बिंदू आहे यांच्यामधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं, त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला, कमीत कमी अंतराला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता मग या ठिकाणी सपोज एखादी वस्तू आहे ती याप्रमाणे गतिमान झाली आणि याप्रमाणे मार्गक्रमित होऊन इथपर्यंत आली. आता त्या ठिकाणी त्या वस्तूने प्रत्यक्ष कापलेलं जे अंतर आहे ते याप्रमाणे आपण मोजणार आहोत. ती जशी झिगझॅग किंवा ही गेलेली आहे, वर्तुळाकार गेलेली काय म्हणतात, ती याप्रमाणे पोहोचलेली आहे. हे जे प्रत्यक्ष अंतर असणार आहे हे प्रत्यक्ष अंतर झालं आपलं डिस्टन्स. पण त्या ठिकाणी हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट यांच्या दरम्यानचं हे जे अंतर आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट. हे विस्थापन आहे. ती वस्तू ह्या बिंदूपासून सपोज इथं समजा 4 सेंटीमीटर अंतर असेल तर ती 4 सेंटीमीटर अंतरापर्यंत विस्थापित झालेली आहे. आणि हे अंतर समजा जर 15 सेंटीमीटर असेल तर त्या वस्तूने मार्गक्रमिलेलं अंतर that is the distance is 15 centimeter and the displacement is only 4 centimeter. तर याप्रमाणे आपल्याला त्या दोन्ही मधला महत्त्वाचा फरक सांगता येतो. It is the actual path and it is the shortest distance. This is the main difference between the distance and the displacement. आता नाव दुसरा जो त्यातला महत्त्वाचा मुद्दा सांगता येतो का, त्या ठिकाणी जसं डिस्टन्सला मॅग्निट्यूड असतं तसं डिस्प्लेसमेंटलाही मॅग्निट्यूड असतं. डिस्प्लेसमेंट हॅज द मॅग्निट्यूड, त्यालाही मूल्य असतं. जसं इथं आता 4 सेंटीमीटर होतं तसं त्यालाही मूल्य आहे. हॅज द मॅग्निट्यूड अँड ऑल्सो हॅज द डायरेक्शन. त्याला दिशा पण असते. विस्थापनाचा विचार करताना दिशा विचारात घेतली जाते. ती वस्तू आता इथं सपोज ही वस्तू इकडे आग्नेय दिशेकडे विस्थापित झालेली आहे, मग त्या ठिकाणी आपण असं म्हणणार आहोत का ती वस्तू मूळ ठिकाणापासून आग्नेय दिशेकडे 4 सेंटीमीटर विस्थापित झालेली आहे. पण असं आपण म्हणणार नाही का त्या ठिकाणी ती वस्तू जी आहे त्या वस्तूने कापलेलं अंतर आपण म्हणणारे 15 सेंटीमीटर, पण प्रत्यक्ष कोणत्या दिशेला कापलेलं आहे, कारण त्याला एक दिशा नाहीये, ती वेगवेगळ्या दिशेने झाली म्हणून एक दिशा तिथे करता येत नाही.
म्हणून इथे आपल्याला दिशेचा विचार इकडे केला जात नाही, इकडे मात्र दिशेचा विचार केला जातो कारण ते शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. म्हणून त्या ठिकाणी हॅज मॅग्निट्यूड अँड ऑल्सो हॅज द डायरेक्शन, म्हणजे त्या ठिकाणी त्याला दिशा आहे व मूल्य आहे, त्याला दिशा आहे आणि मूल्य आहे. म्हणून इट्स अ वेक्टर क्वांटिटी, अ वेक्टर क्वांटिटी. म्हणून ही जी राशी आहे ती सदिश राशी आहे, तिच्यामध्ये विचार करताना दिशेचा पण विचार केला जातो, म्हणून त्या ठिकाणी ती सदिश राशी आहे. मग आता या ठिकाणी या दोन्हींच्या संदर्भात काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला सांगता येतात. पहिली महत्त्वाची गोष्ट तर त्या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स, द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स may be zero, may be zero. The value of distance may not be zero, may not be zero. त्या ठिकाणी अंतराचं जे मूल्य आहे ते कधीच शून्य असत नाही, पण त्या ठिकाणी द डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो, कॅन बी झिरो. मग आता डिस्प्लेसमेंटचं जे व्हॅल्यू आहे ते शून्य असू शकतं. कधी असू शकतं? सर्क्युलर मोशन मध्ये, इन सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गतीमध्ये विस्थापन हे शून्य असतं. समजा एखादी वस्तू याप्रमाणे मार्गक्रमित झाली आणि आहे त्या ठिकाणी परत जर आली तर त्या ठिकाणी तिचं प्रत्यक्ष विस्थापन किती झालं? शून्य झालं. पण डिस्टन्स जे आहे ते शून्य कधीच असणार नाही. जर वस्तू गतिमान असेल, तिने जर आपली प्लेस बदलली तर त्या ठिकाणी ती काहीतरी डिस्टन्स जाणार आहे. म्हणून डिस्टन्सचं मूल्य जे आहे द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स मे नॉट बी झिरो, त्या ठिकाणी ते कदाचित शून्य असू शकत नाही, किंवा त्या ठिकाणी मी म्हणण्यापेक्षा कॅनॉट बी झिरो आपल्याला म्हणता येईल. कॅनॉट बी झिरो बट द डिस्प्लेसमेंट्स कॅन बी झिरो. आता या ठिकाणी त्या दोघांची जर तुलना केली, दोघांची तुलना केली, the value of distance always or equal to, always equal to or always equal to or greater than, त्या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स, डिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ऑलवेज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. मग आता या ठिकाणी प्रत्यक्ष पहा, डिस्टन्स जे असणार आहे ते मार्गक्रमण अंतर असल्यामुळं त्याचं मूल्य नेहमीच कशापेक्षा जास्त असणार आहे? त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असणार आहे. पण जर वस्तू लिनियर मोशन मध्ये असेल, वस्तू लिनियर मोशन मध्ये असेल, जर वस्तू एक सरळ रेषेमध्ये गतिमान असेल तर एका सरळ रेषेमध्ये गतिमान असल्यास ह्या दोघांचंही मूल्य काय असतं? सारखं असतं. मग त्या ठिकाणी समजा हे 5 किलोमीटर अंतर आहे, डिस्टन्सही 5 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंटही 5 किलोमीटर. म्हणून त्या ठिकाणी इन लिनियर मोशन वर एका सरळ रेषेमध्ये गतिमान असताना द डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल इन डॅश डॅश मोशन. तर त्या ठिकाणी लिनियर मोशन मध्ये म्हणजेच सरळ रेषीय गतीमध्ये जर वस्तू गतिमान असेल तर व्हॅल्यू सारखा आहे, आणि इतर स्थितीमध्ये मात्र त्याची व्हॅल्यू नेहमीच जास्त असते. आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगता येतो का? द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स cannot be zero, but the value of displacement can be zero, that is in circular motion. मग तुम्हाला विचारलं जाईल in dash dash the value of displacement is zero. कोणत्या याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू झिरो असते? दॅट इज इन सर्क्युलर मोशन. तर वर्तुळाकार गतीमध्ये ते आपल्याला शून्य असलेली पाहायला मिळते. दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट. हा त्यातला आपल्याला महत्त्वाचा फरक सांगता येतो.